1670ला मुलाचं लग्न असताना महाराज आग्र्यावरनं सुटका झालेली, काही निवडक मावळे घेतले आणि किल्ले राजगडाला राजांच्या दरबारामध्ये तानाजी मालुसरे 500 मावळ्यांची मिटिंग भरली होती. कोणी होय म्हणू शकत नव्हतं की कोंढाणा किल्ला कोण जिंकणार. तितक्यात तानाजी मालुसरे मुजऱ्याला हजर झाले की रायबाचं लग्न राज मुजरा दरबारामध्ये. राजानं तानाजी मालुसरेंनी प्रश्न केला की रायबाचं लग्न, माझ्या लाडक्या मुलाचं लग्न, दारासमोर मंडप सजला होता हळदी समारंभाचा, पण लाडक्या मुलाचं लग्न असताना सुद्धा तानाजी मालुसरेंनी म्हटलं गेलं या मराठ्याची जात मोडेल पण वाकणार नाही. ही मराठ्याची जात अंधाराला भीत नाही, आकाशाची साथ आहे. अरे मोडेल पण वाकणार नाही, ही मराठ्याची जात आहे. स्वराज्यातले लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पुरुषदा जगला पाहिजे. आधी लगीन आणि मग माझ्या 2.5 तासात गडसर करून आपल्या रक्ताचं बलिदान तानाजी मालुसरे गडावर इथं दारार कीर्ती पडले, वार झाले. नुकताच उदयभानाचा वार झाला आणि दुर्दैवानं तानाजी मालुसरेंच्या हातातल्या ढालीवर वार उचलला. पाठीमागच्या भागात ढाल तुटली. ताबडतोब हात उचलल्याबरोबर उदयभानानं तानाजी मालुसरेंचा हात उडवला. एका हातानं लढत मर्द लढता या ठिकाणी दारार टिरकी पडले आणि मग मावळे पळू लागले. पहाट झाली होती बघा. पहाटीच्या चांदण्यामध्ये राजमाता जिजाऊ नजरेसमोर राजगडावर नजर लावून, जशी गोडे तेलाची पंती लावतो अशी नजर लावलेली असताना जिजाऊन म्हटलं गेलं, शुभारादेव उठा, माझा लाडका कोंढाणा सर झाला. दिल्लीचा बादशाह औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रणशूर उदयभान राठोड हिंदू राजपूत यांच्यापासून गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं 600 फूट खोलदरीतून यशवंत घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि किल्लेदार उदयभानास ठार मारून या ठिकाणी प्राण अर्पण केले गेले. भाषा काय आहे, बरोबर आहे. प्राण अर्पण केले गेले. त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद केली. म्हणून आपण आतापर्यंत 355 गड आला, पण गेला.